पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर व पद्मशाली समाजातून बहुसंख्येने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। सत्कार कार्यक्रमावेळी प्रथम श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजन नूतन महापौर माननीय श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले। सत्कार कार्यक्रमात संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेविषयी माहिती देऊन म्हणाले की जनतेने एकतर्फी कौल देऊन निवडून आणलेल्या 18 पद्मशाली नगरसेवकांचा मी अभिनंदन व स्वागत करतो। काही दशकात सोलापूरचा फार मोठा औद्योगिक नुकसान झालेला आहे, त्यामुळे शिकलेले बरेच लोक स्थलांतरित होत गेले आहेत। त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे। मातृऋण, पितृऋण व समाजऋण फेडण्याची वेळ आलेली आहे। समाजाशी आपण बांधील असावे। बरेच नगरसेवक संस्थेच्या विविध शाखेत शिकलेले आहेत। विद्यार्थ्यांची अनेक समस्या असतात, त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल ते करावे, स्वार्थातून परमार्थ साधावे असे ते म्हणाले। सोलापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। सध्या सोलापुरातील तरुणाई शिक्षण पूर्ण करून रोजगारासाठी सोलापूरच्या बाहेर जात आहेत। याकडे मी महापौर श्री विनायक कोंड्याल व नूतन नगरसेवकांचे लक्ष वेधू इच्छितो की त्यांनी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उद्योग सोलापुरात कसे येतील यासाठी प्रयत्न करावा। यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते नूतन महापौर श्री विनायक कोंड्याल यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला। तसेच नगरसेवक प्रथमेश कोठे, मेघनाथ एमुल, व्यंकटेश कोंडी, डॉक्टर अजय पोन्नम, सत्यनारायण गोर्रम, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, सौ उज्ज्वला दासरी, सौ स्वाती बडगू, ज्ञानेश्वर मॅकल, सौ दीपिका येलदंडी, सतीश सिरसिल्ला, सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, सौ कविता गज्जम, सौ अर्चना वडनाल यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कारादाखल नगरसेविका सौ अर्चना वडनाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकेन, सौ संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, अरविंद कुचन, श्रीनिवास इप्पाकायल, जयंत आकेन तसेच संस्था संचलित सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी मानले। सूत्रसंचालन सहशिक्षक अभिष भानप यांनी केले। आपण याच्यातनं मागास केलो, पण या चालू वर्षाच्या दशकात जे प्रगती आपली चाललेली आहे ते आपल्याला आनंद आहे। मला या निमित्ताने सांगायचं आहे की गेल्या 3 दशकात जे आपल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे वास्तविक पाहता, कारण औद्योगिकरण कमी झाल्यामुळे आपल्या शिक्षणाकडे ओढ झाले। पहिल्या व्यवसाय पारंपरिक व्यवसाय, वडील वडिलांना, आजोबानंतर वडील वडिलांनंतर मुलगा, असा जे व्यवसायिक पारंपरिक होतं, व्यवसाय जेव्हा बडबडीत थांबलेला आहे तेव्हा शैक्षणिककडे वळण केले। तेव्हा वळताना आपल्याकडे शैक्षणिक सोय नसल्यामुळे अनेक आपले मुलं गेल्या 2 दशकात स्थलांतरित झालेले आपल्याला आज या ठिकाणी आमचं सत्कार केला, त्याबद्दल सर्व ट्रस्टीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप साहेब, तसेच रणजी साहेब, आमचे नगरसेवक प्रथमेश कोठे साहेब, दुसरे आमचे श्रीधरजी चिट्ट्याल साहेब, तसेच कॅतमजी कोंडी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले कट्टा सर, माझे सर्व या पद्मशाली शिक्षण समाजातून निवडून आलेले सर्व 18 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप मोठी जबाबदारी आज या ठिकाणी आमच्यावर असताना त्यांचं देखील सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। 18 नगरसेवक या ठिकाणी आहेत। खूप मोठी या ठिकाणी जबाबदारी असताना मला ते जुने दिवस आठवतात। शिक्षकांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं, खास करून 2005 ला मी या ठिकाणी विद्यार्थी म्हणून सायन्समध्ये या ठिकाणी शिकवत होतो। वटकर मॅडम असतील, निंबाळकर असतील, भाट सर असतील, भाट सर आज आता आपल्यात नाही आहेत, तसेच सुरशी मॅडम, कोंडा सर, राऊत सर, चिप्पा मॅडम, कांबळे सर, तसेच संगा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तयार झालो। अतिशय चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना घडवतात। अनेक सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला या संस्थेतून मिळालं। सर्वप्रथम या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी सक्षम आहेत। सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो
आणि आम्ही ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो त्याही देखील शिक्षकांचं त्यांना आम्हाला आशीर्वाद लाभलं त्यांचेही देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण का अतिशय चांगलं